हिंदी सक्तीवरून ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली आहे। मात्र सत्ताधाऱ्यांनी आता ठाकरे बंधूंना उत्तर दिलंय। उद्धव ठाकरे मतांचं राजकारण करत असल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। तर ठाकरे बंधूंनी राजकीय भांडवल करू नये अशा शब्दात बावनकुळेंनी राज ठाकरेंच्या मोर्चावर टीका केली आहे। उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। उद्धव ठाकरेंना मताचं राजकारण करायचं आहे। माननीय मुख्यमंत्री आणि आमच्या सरकारने स्पष्ट केलं आहे की मराठी भाषा आमची कंपल्सरी भाषा आहे, मराठी भाषाच आमची अभिजित भाषा आहे। ते कन्फ्युजन तयार करताय मराठी समाजाच्या मतामध्ये किंवा मराठी नागरिकांमध्ये। हे केवळ मताच्या राजकारणात केलेलं ढोंग आहे, मताच्या राजकारणाकरता केलेला सोंगाळा धंदा आहे असं मला वाटतं। राजसाहेबांचा मी आदर करतो, उद्धव साहेबांचाही त्या ठिकाणी आदर करतो, पण राजकीय भांडवल नको, जे सरकारने केलंच नाही आहे। मग वारंवार सरकार सांगताय की ऑप्शनल आहे। सरकारचं उद्देश क्लिअर आहे। सरकार चर्चा करायला तयार आहे समोरून। आमचे शिक्षण मंत्री जात आहेत, माननीय मुख्यमंत्री वारंवार स्पष्ट करतायत की बाबा मराठी भाषा जी कंपल्सरी आहे ती मॅन्डेटरी आहे।